मला वाकड्यात जायला लावू नका, अन्यथा गुंडगिरीच्या बीडमध्ये अजित पवारांची अशी ही दादागिरी. आपल्या जिल्ह्याची बदनामी झाली आहे, हे सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि चुका करणाऱ्याला शासन झालं पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षातला असो. अशा शब्दात बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचं आवाहन अजित पवार यांनी बीडकरांना केलंय, तर दुसरीकडे त्यांच्या स्टाईलने गुन्हेगारांना, आरोपींना, बीडमधील गुंडांना तंबी दिली आहे. मला वाकड्यात जायला लावू नका, सांगूनही ऐकलं नाही तर मोक्का लावणार, असा इशारा पालकमंत्र्यांनी आजच्या बीड दौऱ्यात दिला आहे. मला वाकड्यात जायला लावू नका, सांगूनही ऐकलं नाही तर अशा लोकांना मोक्का लावण्यात येईल आणि मग पुन्हा काय चक्की पिसिंग असं म्हणत अजित पवारांनी गुन्हेगारांना ठणकावून दम भरलाय. बीडसाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्यांकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे. यामुळे कुणीही चुकीचं काम करू नये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. बीडमधील कार्यक्रमात बोलताना अजित पवार आज सकाळपासूनच बीडमध्ये दाखल झाले असून विविध विकास कामांची पाहणी, प्रशासकीय बैठका ते घेत आहेत आणि त्या समवेत परळीतील मुंडे पितापुत्राचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.